नमस्कार मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपला स्टार ब्रोकर आपण आपल्या MT5 ला कसा कनेक्ट करायचा आहे मोबाईलवरती आणि PC वरती. ठीक आहे. आता यानंतर आपण काय करणार आहे, पहिले मोबाईलवरती कसं कनेक्ट करायचं बघून घेऊ. त्यासाठी सिम्पली काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती गेल्यावरती हे तुम्हाला मेटाट्रेडर 5 सर्च करायचं. मेटाट्रेडर 5 सर्च केल्यावरती इथं जो येतो याला इन्स्टॉल करायचा आहे. ठीक आहे, तो इन्स्टॉल होतोय. चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. याला ॲक्सेप्ट म्हणायचे आणि इथं ओपन अ डेमो अकाउंट अशा नावाचा एक इंटरफेस येईल. या इंटरफेसला काहीही करायचं नाही, याला क्लोज करायचे. क्लोज केल्यावरती इथं तुम्हाला फाइंड ब्रोकर नावाचं ऑप्शन येईल किंवा इथं सपोज एखाद्याने बॅग जरी घेतलं तरी अशा प्रकारची विंडो येईल. इथं ॲड ट्रेडिंग अकाउंट म्हणतंय, प्लसवरती क्लिक करा. सेम त्याच पेजला तुम्ही परत जाशाल जिथं मगाशी फाइंड ब्रोकर आलं होतं तिथं. इथं काय करायचंय, इथं तुम्हाला स्टार ट्रेडर सर्च करायचंय. स्टार ट्रेडर सर्च केल्यावरती इथं दोन ऑप्शन येतील. एक असेल स्टार ट्रेडर ग्लोबल, प्राईम ग्लोबल आणि एक असेल स्टार ट्रेडर फायनान्शियल. तर यातला स्टार ट्रेडर फायनान्शियल वरती सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता हे सिलेक्ट केल्यानंतर काही कॉफी याच्यासाठी पासवर्ड आणि ईमेल टाकण्यासाठी येतात. त्यामुळं ही स्क्रीन तुमची ब्लँक झाली. ठीक आहे. तिथं काय येतं, तिथं वरती एक ओपन डेमो अकाउंटचा ऑप्शन येतो, ओपन रिअल अकाउंटचा ऑप्शन येतो. तिथं काहीही करायचं नाहीये. त्याच्या खाली ओपन लॉग इन टू अन एक्झिस्टिंग अकाउंट असा ऑप्शन येईल. तिथं लॉग इन येईल, पासवर्ड येईल आणि खाली सर्व्हर येईल. सर्व्हर तिथं बाय डिफॉल्ट डेमो सिलेक्ट असेल, तिथं सर्व्हर आधी चेंज करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही स्टारचं अकाउंट ओपन करता त्यावेळेस तुम्हाला MT5चं लॉग इन आणि पासवर्ड दिलं जातं. तो तुम्हाला मेल येतो की युअर MT5 अकाउंट लाईव्ह नाऊ नावाचा एक मेल येतो. त्यामध्ये तुम्हाला MT5चा नंबर, MT5चा पासवर्ड आणि सर्व्हर दिलेलं असतं. ते ज्या डिटेल आहेत त्या सगळ्या डिटेल प्रॉपर इथं टाकायच्या आहेत. जर तुम्ही तिथला पासवर्ड चेंज केलेला असेल आणि दुसरा पासवर्ड ठेवलेला असेल तर त्या पासवर्डने तुम्ही तिथे इथे याला लॉग इन करून घ्यायचं आहे. मी एक मिनिटात लॉग इन करून घेतो. MT5 नंबर आणि पासवर्ड बरोबर टाकायचा आहे खाली आणि तिथं तुम्हाला मेलमध्ये जे सर्व्हरचं जे नाव आलेलं असेल, कदाचित लाईव्ह आलं असेल किंवा लाईव्ह 3 आलं असेल, ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने लॉग इन होईल. वरती तुमचं नाव दाखवल, खाली तुम्हाला इथं अमाऊंट दाखवल. अमाऊंट स्टार्टिंगला जर तुम्ही डिपॉझिट केलेलं नसेल तर अमाऊंट तुम्हाला तिथं 000 USD म्हणून दाखवल. ठीक आहे. अशा प्रकारे प्रॉपर तुमचं लॉग इन झालेलं आहे. क्लिअर आहे. आता इथं खाली तुम्हाला चार्टचा ऑप्शन येतो, ट्रेडचा ऑप्शन येतो. ट्रेडमध्ये तुम्हाला तुमचा बॅलन्स दिसतो. ठीक आहे. ते कसं यूज करायचं आहे किंवा काय ते मी सेपरेट व्हिडिओमध्ये सांगून देईल. बाय कसं करतो, सेल कसं करतो. ठीक आहे. आता इथं इथं सपोज आता तुम्हाला अजून एखादं अकाउंट जर ॲड करायचं आहे, काय करायचं, खाली कोटमध्ये जायचं. खाली कोट नावाचं ऑप्शन आहे आणि वरती ते कोटच्या शेजारी जे 3 रेषा दिसतात त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. वरती मॅनेज अकाउंट नावाचा ऑप्शन येतो. मॅनेज अकाउंट नावाच्या ऑप्शनवरती गेल्यावरती तुम्ही ह्या पेजवरती याल. ह्या पेजवरती आल्यावरती वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे
इथं जशी सेम प्रोसेस केली तशा पद्धतीने प्रोसेस करून तुम्ही परत स्टारचं तुमचं अजून एखादं MT5 अकाउंट असेल तर तेही ॲड करू शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही ब्रोकरचं तुम्हाला अकाउंट जरी तिथे ॲड करायचे तरी तुमचा ब्रोकर तिथं फाइंड करून तुम्ही त्याला ॲड करू शकता. ठीक आहे. हे झालं आपलं MT5 वरती लॉग इन. मोबाईलवरती लॉग इन कसं करायचं, कनेक्ट कसा करायचा आपला स्टार ट्रेडर. ठीक आहे. आता आपण पी सीवरती बघूयात. पी सीवरती आपण MT5ला कसं कनेक्ट करायचं आहे. इथं बघा. तर काय करायचंय, MT5 सर्च करायचंय PC वरती. तर पहिलाच ऑप्शन येईल, यावरती क्लिक केलं तर डाउनलोड मेटा ट्रेडर 5 फॉर विंडोज डाउनलोड करायचंय. तुमच्याकडे जर मॅकबुक असेल तर मॅक ओएसने ते डाउनलोड करायचंय. डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल केल्यानंतर ते तुम्हाला दोन फाईल तुमच्या PC वरती डेस्कटॉपवरती दिसतील. एक मेटा ट्रेडर 5 आणि एक मेटा एडिटर 5. त्यातलं मेटा ट्रेडर 5 जे आहे त्याला ओपन करायचंय. ते ओपन केल्यावरती तुम्हाला असं अशा पद्धतीने दिसेल. ओपन केल्यावरती अशा पद्धतीने दिसेल. कदाचित ह्या ग्रीन आणि रेडच्या काड्या दिसत आहे, या अशा पद्धतीने नाही दिसणार. त्या थोड्या कदाचित वेगळ्या पद्धतीने दिसू शकतात. ठीक आहे. आता सपोज तुम्हाला इथं तुमचं लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. आता इथं ऑलरेडी लॉग इन आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, दुसरा एखादा MT5चा अकाउंट इथं ॲड करतो. प्रोसेसला व्यवस्थित बघून घ्या. प्रॉपर कशा पद्धतीने आपण त्याला ॲड करत असतो. या ठिकाणी तुम्ही बघितलं ना, या ठिकाणी तुम्हाला फाईल नावाचा ऑप्शन भेटतो. दिसतोय? फाईल नावाचा ऑप्शन भेटतो. फाईल नावावरती जायचंय आणि इथं खाली ओपन अँड अकाउंट नावाचा ऑप्शन येतो. दिसतोय? इथं खाली काहीही करायचं नाही. लॉग इन टू ट्रेड अकाउंट वगैरे इथं कुठेही काहीही करायचं नाहीये. ओपन अँड अकाउंट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यावरती तुम्हाला अशी विंडो येईल. फाइंड युअर कंपनी. इथं तुम्हाला स्टार ट्रेडर सर्च करायचंय. खाली तुम्हाला आणि फाइंड युअर कंपनी करायचंय. तर परत सेम तुम्हाला जशी मगाशी आपण मोबाईलवरती प्रोसेस बघितली, सेम प्रोसेस इथे येईल. स्टार ट्रेडर प्राईम ग्लोबल स्टार ट्रेडर फायनान्शियल त्याला सिलेक्ट करायचंय. नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यावरती इथं जसं तिकडं ऑप्शन येत होते तसे सेम ऑप्शन येतील. डेमो अकाउंट, ओपन रिअल अकाउंट. इथं कुठंही काहीही इथंही नाही, इथंही नाही, काही करायचं नाही. डिरेक्टली यायचंय या ठिकाणी कनेक्ट विथ अन एक्झिस्टिंग ट्रेड अकाउंट. इथं आले, याच्यावरती टिक करा. लॉग इन ID पासवर्ड टाकायचा आहे आणि सर्व्हर जे सांगितलं तुम्हाला मेल आलेला असतो. माझं सर्व्हर लाईव्ह आहे. मी लाईव्ह घेतलं. काहींचं लाईव्ह 3 असू शकतं, 2 असू शकतं, जे असेल ते लाईव्ह घेतलं. मी इथं काय केलं, मी इथं माझा MT5 नंबर टाकून घेतो आणि खाली पासवर्ड टाकून घेतो आणि फिनिश करतो. जसं तुम्ही फिनिश करता तसं तुमचं लॉग इन कंप्लीट होतं. तर लॉग इन झालंय की नाही प्रॉपर हे बघण्यासाठी काय बघायचं,
या ठिकाणी तुम्हाला तुमचा बॅलन्स दिसतो. बाय डिफॉल्ट हे जे लॉग इन आहे ना, हे तुमचं इथं येईल. मेल बॉक्सवरती वगैरे असं क्लिक असेल. ज्यावेळेस तुमचं प्रॉपर लॉग इन होतं, इथं ऑप्शन येतो ट्रेडचा. ट्रेडवरती क्लिक केलं, इथं तुम्हाला तुमचा काय बॅलन्स असेल, 0 असेल किंवा काय बॅलन्स असेल, तो तुम्हाला इथं बॅलन्स दिसतो. क्लिअर? ज्यावेळेस तुम्हाला इथं बॅलन्स दिसेल, त्यावेळेस समजून जायचं की माझं प्रॉपर MT5ला स्टार ट्रेडर कनेक्ट झाले किंवा MT5चं प्रॉपर लॉग इन झालेलं आहे. ठीक आहे. MT5 कसं यूज करायचं, बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, त्याच्या काही सेटिंग असतील, मोबाईलच्या असतील किंवा PC वरच्या असतील, या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. मोबाईलवरती लॉग इन कसं करायचं आणि PC वरती कसं काय लॉग इन करायचं, प्रॉपर MT5 कसं कनेक्ट करायचं आपल्या स्टार ट्रेडरला, ते आपण फक्त या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.